ती म्हणजे चेंज द गेम वडवली बी. हंसिका 11 चेंज द गेम वडवली बी. नेवाई पाडाने टॉस जिंकलेलं आहे आणि प्रथम ते फिल्डिंग करतात. इन्व्हाइट केलंय वडवली बी टीमला बॅटिंगसाठी. 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना मैदानावरती आपण सुरू करतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण आज सकाळी पहिला सामना जेव्हा बघितला वडवली आणि नावळेमध्ये, आणि रोप आहेत लक्षात असू द्या. तुम्ही दुसरी मॅच खेळताय तरीही मनात प्रश्न असेल तर अंपायरला विचारा. रोप ठेवण्यात आलेत. रोप रोप आहेत. रोप दोर आगरी भाषेन दोर. नाही अंपायर पडदे नाही आहेत. कमिटी मेंबर सांगतायत, आयोजक सांगतायत की रोप आहे. कन्फ्युजन नको आहे, कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रावर्सी नको आहे. जो दोर आहे, रस्सी आहे, रोप, ती फायनलची माफ करा बाउंड्री लाईनची तीच रेषा असणार आहे. बॉलिंग मार्कवर करण तयार. स्टॅकिंग इनला ऋतिक पाटील. पहिलाच बॉल. ओहो, उंच गेला आणि पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या मॅच मध्ये षटकाने सुरुवात आणि दुसऱ्या मॅच मध्ये षटकाने सुरुवात ऋतिकने केलेली आहे. हा बघा ऍक्शन रिप्ले युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटवरती आमचे कॅमेरामॅन जबरदस्त काम करतायत. चेंडूला खूप सुंदर पद्धतीने फॉलो करतायत. त्या दरम्यान ड्राईव्ह चेंडू मिडानला गेलाय. स्वतः धावलेले आहेत. चेंडू कुठेतरी लुप्त झाला होता गवतामध्ये, पण शोधून काढलाय करणने. पण 2 धावाही पूर्ण केल्यात ऋतिक पाटील आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीला शुभम पाटील. पहिल्या सामन्यात जबरदस्त पार्टनरशिप आपण बघितली होती 45 धावांची या दोघांमध्ये. या मॅचमध्ये बघूया 4 ओव्हरची मॅच आहे. करण तयार. राईट आर्म राऊंड द विकेट उसरगर गाविंडकडनं. हो, कट करायचं होतं पण आउटसाईड दी ऑफ स्टंप पिचिंग झाले, बाहेर गेलंय आणि अंपायर सांगते आता वाईट बॉल. वाईटसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. रिव्ह्यू फक्त तुम्हाला बिमरसाठी देण्यात येईल किंवा एखाद्या वेळी अंपायरला वाटलं की रनआउटसाठी घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. त्यातही क्लिअर एव्हिडन्स जर सापडले तरच आम्ही निर्णय देऊ. हो, उचललाय ओव्हर द बॉलर हेड, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. ऑन साईडला मिड विकेटला गॅप आहे. फिल्डर येत आहे डीप मधून पण चेंडू गेला 2 फिल्डरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. या 4 धावा येतील. यानंतर सामना नितळस वर्सेस सोनारपाडा, करण ठाकूरचा संघ. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी, अन्यथा पॅनल्टी लागू शकते. धावा झाल्यात एकूण डावफलकावरती 19 धावा झाल्यात. खूप जबरदस्त बॅटिंग मैदानावरती ऋतिक करतोय. ओहो, हा तर पाठवलाय विराट कोहली स्टाईल मध्ये. काय जबरदस्त फटका होता. हॅरिस रॉफला ज्या पद्धतीने विराटने मारला होता षटकार, अशाच प्रकारचा फटका ऍक्शन रिप्ले बघा युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटवरती. काय जबरदस्त बॅटिंग. ऋतिक यासाठी तर जाणला जातो. नंतरचा चौकार, या 4 धावा आणि बघा काय जबरदस्त बॅटिंग. अनस्टॉपेबल ऋतिक पाटील. सातत्य काय असतं, समर्पण काय असतं, गुणवत्ता काय असते, नेहमी ऋतिकने दाखवलेले आहे. फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने
टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पिटला. पहिल्यांदा मला आठवते खोणीच्या मैदानावरती मालिकावीराची बाईक पहिली मिळाली होती आणि त्यानंतर ऋतिक पाटील त्या पद्धतीने आपण केतन मात्रेचा उल्लेख करतो आणि अगदी त्याच हो, चेंडू खाली राहिलाय. कॉर्ड बँडचं अपील केलं गेलेलं आहे, पण पंचांवर कुठलाही परिणाम या अपीलचा झाला नाही. डॉट बॉल. आपण बघितलं की जेव्हा जेव्हा चेंडू पुढे डिलिव्हर करण्यात आला तेव्हा तेव्हा फलंदाजांना स्ट्रोक खेळताना अडचणी आलेल्या आहेत. पण जेव्हा जेव्हा हाफ पिचवरती किंवा हाफ ट्रॅकर आपण बघितलेलं आहे, तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजांनी मोठे फटके ठोकलेले आहेत त्या खेळपट्टीवरती. उचललाय समोर फिल्डर आहे का बघूया आणि गेला अगदी किती सहजतेने ही बॅट फिरली. डोक्यावरनं जसा केसावरनं जसा कंगवा फिरतो अगदी सहजतेने ही बॅट फिरली. हा बघा ऍक्शन रिप्ले. ही सर ओळख आहे, ही सर अदा आहे. म्हणूनच ठाणेकर ऋतिकच्या बॅटिंग वरती फिदा आहेत आणि हा षटकार फक्त टायमिंग. पंच केलाय गॅप मध्ये कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा भेदून चेंडू सीमारेषे बाहेर. फक्त षटकार नाही तर चौकारही बघा. आणि या बॅटिंग मध्ये आक्रमकता आहेच पण त्याचबरोबर आकर्षकता बघा. काय जबरदस्त बॅटिंग करत ऋतिक. पहिल्या मॅच मध्ये सुपर बॅटिंग. 41 धावांची पार्टनरशिप पण या 41 धावांमध्ये शुभमची केवळ 1 धाव. हवेत फिल्डर येत आहे. जेल होईल का नाही. फिल्डर दूर आहेत. ओहो स्कीड झाल्यात घसरल्यात पावसात. तर हीच तर खरी मजा असते खेळण्याची. पाऊस तर थांबलाय पण ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे. त्यामुळे एक जबरदस्त मजा आपण नेहमी पावसाळी बॉलमध्ये बघत असतो. पावसाळी रबर बॉलमध्ये बघत असतो. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 45. पहिल्या मॅचमध्ये 45 ची पार्टनरशिप झाली होती. आता ही त्याहीपेक्षा मोठी होईल. पण या 45 धावसंख्येमध्ये शुभमचा रोल फक्त एका धावेचा राहिलाय. कारण स्ट्राईक मात्र ऋतिकला जास्तीत जास्त मिळाली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. जाऊ दिलाय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडा वाचण्याचा प्रयत्न झाला होता पण खूप बाहेर पिचिंग झाली आहे. वाईटच्या आधाराने एक धाव येईल पण नक्कीच माहीत आहे ऋतिकला समोरचा संघ देखील तुल्यबळ आहे आणि चेंज द गेम वडवली बीने कधीच कुठल्याही संघाला कमजोर नाही समजलं, कमी नाही लेखलं. प्रत्येक मॅचमध्ये 100% कमिटमेंट हा संघ देत आलाय. चेंडू हवे जेल होईल का. हो जेल ड्रॉप. जीवनदान ऋतिकला दिलंय. जीवनदान रोशन जाधवला मिळालं होतं. मागच्या मॅचमध्ये रनआउट करता आलं नाही भोपर टीमला आणि रोशन जाधवने अर्धशतकी खेळी साकारली. आदरणीय नितेश संत यांचं आगमन झाले. स्वागत आहे नितेश भाऊ आपलं. या आपण विराजमान व्हा. नित्रास आणि सोनारपाडाचे कॅप्टन लगेचच या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. तर टॉस आपण करणार आहोत नितेशजी संत यांच्या शुभ हस्ते. पण जेव्हा दोन्ही कॅप्टन येतील इनिंग ब्रेक दरम्यान तेव्हाच. धावा झाल्यात एकूण आपण बघतोय 48 धावा झाल्यात. ओव्हर झालेले आहेत एकूण 2. धावांची गती आपण बघतोय एकूण 24.00 प्रति ओव्हर मागे. मागच्या ओव्हरमध्ये 19 आल्या आणि त्याच्या आधीच्या ओव्हरमध्ये 29. ओहो आता शुभमने उचललाय पाठवलाय काव कॉर्नरच्या वरून. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. व्हॉट शॉट. सुपर टायमिंग हा बघा. ऍक्शन रिप्ले स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉलिंग मार्कवर जयेश जाधवला आणलेलं आहे. या संघाचा अष्टपेस करावी लागेल. सेकंड इनिंगमध्ये त्याची भूमिका फार महत्त्वाची बनणार आहे. जय हनुमान स्मरणिका 11 नेवाळीपाडा संघासाठी टार्गेट जरूर मोठं सेट केलं जाईल यात शंका नाही. कारण 59 धावा तिसरं षटक सुरू असताना झाले आहेत. अजूनही ऋतिक मैदानावरती आहे आणि आताच मैदानावरती जो कधी विकेट घेतो कधी करतो धावा त्याला म्हणतात सगळेजण वडवलीचा छावा तो कमलेश उर्फ कावा. आणि कावाने इथून मात्र षटकाराने केले डावाला सुरुवात आणि या 6 धावा. भरपूर बॉल या ठिकाणी हरवले जात आहेत.
लहानपणी आपण एक एक चेंडू शोधून काढायचो चिखलातून, गवतातून, झुडपातून. पण टुर्नामेंट जेव्हा सुरू होते तेव्हा मात्र ते शक्य नसतं. इतकी मॅन पॉवर आहे आपल्याकडे नसते. हो, पायातला चेंडू ऑन साईडला ढकललाय. फाईन लीगच्या दिशेने चेंडू गेलाय. दरम्यान 2 धावा कमलेशला सहजतेने मिळतील आणि या 2 लेग बायचा इशारा अंपायर करताय. धावांच्या रूपाने 2 धावा धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 67 धावा. जयच्या षटकातील अंतिम चेंडू. डावातील एकूण 7 चेंडू शेष आहेत. ड्राईव्ह केलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर आणि बघा गवताला चुंबन घेत घेत गुदगुल्या करत करत चेंडू मात्र किती वेगाने गेलाय. पाणी हवंय तर पाणी घेऊन जा. बॅट्समनला पाणी हवंय तर आहे का वडवलीचं कोणी? या पाणी घेऊन जा. आहे का? आहे तिथे नको जाऊ. बरं झालं. 3 ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 71 धावा झालेल्या आहेत. सोनारपाडा नितळास दोन्ही टीमच्या कॅप्टननी रेडी राहायचं आहे. एक जबरदस्त मॅच यानंतरही होणार आहे. पण आजच्या मॅचेस सगळ्या जबरदस्त आहेत. आजचा पोल एकदम पॉवरफुल आहे आणि बघूया वडवली पोचते का सेमीफायनलला. तर नितळसचे कॅप्टन आलेले आहेत. हो, बॅट जोरात फिरली, संपर्क नाही आहे. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आलेलं आहे दर्शन. तर बघूया दर्शनचं प्रदर्शन कसं होतंय. पहिला बॉल तर सुंदर हाताळलाय. ऋतिकच्या अगेन्स्ट डॉट बॉल फेकलेला आहे. हो, आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. हा चेंडू गेलाय फाईनलीच्या दिशेने. बॅटला लागलाय की पायाला ब्रश झालाय की हाताला. अंपायर या ठिकाणी सिग्नल नाही आला म्हणजे कुठेतरी बॅट किंवा मध्ये बघितला एक यंगस्टर आपण नेवाळी पाडामध्ये बघतोय. भरपूर नवीन नवीन खेळाडू बघायला मिळत आहेत. ओहो, काय कल्पकता आहे बघा. मागचा वेगवान होता पण वाईड होता. हा स्लो रन होता पण शॉर्ट ऑफ लेंथ आणि ऋतिकला संभ्रमात टाकलं. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर आयोजित किंग ट्रॉफी 2026 आयोजित किंग ट्रॉफी 2026 आणि जे दोन्ही संघ होते विनोद नेवालीपाडा आणि वडोलबी दोन्ही टीमने पहिली मॅच प्रथम नेवालीपाडा आणि वडोलबी दोन्ही टीमने पहिली मॅच प्रथम बॅटिंग करताना जिंकली होती. मात्र या मॅचमध्ये नेवालीपाडाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तर बऱ्याचशे संघ आपण पाहतो रबर बॉलमध्ये. मात्र शेवटचे जे गोलंदाज होते दर्शनचं मी कौतुक करेल. जबरदस्त दर्शन पुढचं भवितव्य आहे नेवालीपाडा गावचं. मग टेनिसमध्ये सुद्धा तो चांगला खेळ करू शकतो. त्या पद्धतीने तो रबर बॉलमध्ये गोलंदाजी करतो. चला सोनापाडा टीम कॅप्टन लवकर या. कॅप्टन लवकर या. नितलस संघाचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित झालेले आहेत. या मॅचमध्ये 80 धावांचा पाठलाग करायचा. हंसिका 11 वडोली 20 संघाने 79 धावा उभारल्यात. या सोनारपाडा टीम कॅप्टन ठाकूर साहेबांचे आगमन झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत. चला रितेश या टॉससाठी प्रथम येत आहेत. ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. संतेश साहेब उपस्थित आहेत, त्यांना विनंती. 5 ओव्हरची मॅच असेल. फक्त विमरसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर डाऊट वाटला पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात. कंपल्सरी चेसिंग आहे आणि मालिकावीरसाठी जी बाईक आहे त्या बाईकसाठी फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाही, हे लक्षात घ्या. हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. टेल असा कॉल केला आणि हेड आलेला आहे. त्यामुळे टॉस जिंकलाय तो नितलास टीमने.
अडीचशे आमच्यापर्यंत पोहोचवेल नितलास संघ. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला नितलास टीमने. मगाशीच उल्लेख केला बरेचसे संघ आहेत असे टेनिस रबर बॉलमध्ये जे टॉस जिंकून बॅटिंग करतात आणि त्यातला एक संघ म्हणजे तेजस यांचा संघ तुम्ही पाहतायत. नितलास संघ ज्या संघाचा खेळ वाकलन मैदानामध्ये आम्ही पाहिलेला आहे. 2 स्पर्धा पाहिल्या ज्या दोन्ही स्पर्धांमध्ये एक वेळा चॅम्पियनशिप पटकावली होती आणि एक स्पर्धेमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये हा संघ पराभूत झाला होता. राकेश मात्रे 11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात नितलास. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे या मॅचमध्ये 79 धावा उभारल्या आहेत. हंसिका 11 चेंज द गेम वडोली बी संघाने 80 धावा चेस करायचे म्हणजे 20.00च्या सरासरीने ऋतिकचं अर्धशतक पाहायला मिळालं. त्यामुळे ऋतिकला 2,000 रुपयाचं कॅश प्राईज या मॅचमध्ये मिळेल. या अगोदर रोशन जाधवला ते कॅश प्राईज मिळालं. त्या अगोदर राहुल पवारने 3 बॉल 3 षटकार मारले, त्याला 3,000 मिळाले. आणि एखाद्या गोलंदाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यालाही 3,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर यांच्या वतीने पांडुरंग संते यांच्या वाढदिवसानिमित्ताने. सामन्याला होते सुरुवात. कमलेश पाटील, सेकंडला करण ज्याच्या नावात रन आहेत. पहिलाच बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय, मात्र थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. पहिलाच बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय, मात्र थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. UTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. रिव्ह्यू घेतलाय का फिल्डिंग करणाऱ्या टीमने? ओके ओके. रिव्ह्यू घेतलाय का फिल्डिंग करणाऱ्या टीमने? ओके ओके. फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले. चंद्र पाटील यांचे 3 सुपुत्र आपल्याला खेळताना दिसतात एकाच संघामध्ये. आताच विनायक पाटील यांच्या माध्यमातून जागृती स्पोर्ट डे शॉपचं ओपनिंग सुद्धा झाली दिव्यामध्ये. त्यामुळे आता जवळच थ्रोपैकी ऋतिकची ॲक्युरेट नाही आहे. तर करणला रनआउट करण्याची संधी ऋतिककडे होती. जर कमलेशच्या हातात व्यवस्थित बॉल आला असता, ॲक्युरेट फेकी आली असती तर धोका पत्करावा लागला असता करणला. एक सिंगल मिळाली. 80चा चेस आहे. पहिल्या मॅचमध्ये रोशन जाधवचं अर्धशतक मागच्याच मॅचमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. तुमच्या बाहेर आहे पंच वाईटची खून करतायत. एकने धावसंख्या पुढे सरकेल भावेश आम्हाला सांगतायत. 6 धावा दाखल लागल्यात. पुढच्या मॅचमध्ये नितलास टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करावी लागेल. राकेश मात्रे प्रतिष्ठान. सोनारपाडा टीमला फुल टॉस बॉल होता. उंच गेलाय. कल्पेश वेगाने आलेत, मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. बॅटिंग करणारी टीमने रिव्ह्यू घेतलाय. पंचांना चॅलेंज केलंय. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. करण ठाकूर सुद्धा येत आहेत. एक करण मैदानाच्या आतमध्ये आहेत, एक करण आमच्या व्यासपीठावरती आहेत. चांगलं बॅटल आजचे संघ खूप बलाढ्य संघ आहेत. तिथलाच टीमला व्हाईट कार्ड एंट्री जरूर मिळाली मानेरी टीमच्या जागेवर. फेअर डिलिव्हरी आहे सुभाष सर. फेअर डिलिव्हरी आहे. मात्र षटकार जरूर आलाय रोशनच्या बॅटमधून. धावसंख्या 12वरती आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यावेळी एक रिव्ह्यू तुमच्याकडे असो त्याचा वापर करणंही गरजेचं आहे जर मनामध्ये शंका असेल तर. चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. जागृती स्पोर्ट म्हटल्यानंतर राहुलभाई पाटील, विशाल पाटील, आता विनायक पाटील यांनी शॉप सुरू केले. म्हणजे जतीन असतील. जतीन सुद्धा एक जबरदस्त व्यक्तिमत्व देसाईचे आमचे. आणि जागृती स्पोर्टमध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. निल्सन मडवी टीमचे ते आपण पाहतोय. एक जबरदस्त क्रिकेटर आपण पाहतोय. जयेश पाटील तिथे सिंगल मिळाली. सिंगलच्या साईने 15 धावा झाल्यात. येणाऱ्या बॉलवरती षटकार आला तर नक्कीच जी सरासरी हवी ती मेंटेन ठेवू शकतो जयनुमान स्पर्निका 11 नेवालीपाडा संघ. लखन जाधव अँड कंपनी. मात्र हा चांगला चेंडू होता. बॅटची हलकीशी एज लागली आणि फलंदाज करणची खेळी समाप्त होईल. कमलेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि 15वरती पहिला धक्का. नेवाली टीमला नक्कीच खेळाडूती आपण पाहतोय. मी कौतुक करेल करणचं. पंचांची कोणत्याही प्रकारची त्यांनी वाट पाहिली नाही आणि असे खेळाडू खूप कमी पाहायला मिळतात. कारण क्रिकेटमध्ये तुमच्याकडे प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे आणि तो प्रामाणिकपणा करणकडे आपण पाहिला आणि तो तंबूच्या आश्रयाला परततोय. आता नेक्स्ट बॅटरने लगेचच मैदानात यायचे. जयेश जाधव येतात बॅटिंग करण्यासाठी. 15 धावा झाल्यात. हंसिका 11 चेंज द गेम वडोली बी. नितीन केनी साहेब धरणागाव यांनी पुरस्कृत केलेली संघ तुम्हाला पाहायला मिळते. वडोली बी. हंसिका त्यांची कन्या तिच्या नावाने. धरणाची एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नितीन केनी असतील, नितेश शेठ असतील, 4 मित्र सातत्याने चांगली स्पर्धा आयोजित करतात.
मॅचमध्ये नितलास टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि रबर बॉलमध्ये नितलास टीमची चर्चा आहे सातत्याने. शुभम पाटील आलेत बॉलिंग करण्यासाठी. चांगला चेंडू होता. डीप एस्ट्रा रिझनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षे डीपमध्ये आहेत. आर्यन वेगाने आलेत. रनआउटची संधी आहे शुभमकडे. मात्र थ्रो फेकी ॲक्युरेट म्हणता येणार नाही. हाताला थोडीशी दुखापत दिसते असं वाटतंय. पहिल्या मॅचमध्ये 4 षटकार एकाच ओव्हरमध्ये शुभमने मारले होते. शुभम पाटील, कमलेश पाटील, ऋतिक पाटील आणि सातत्याने शहरी क्रिकेट आणि या टीमचे मास्टर माइंड विकास पाटील एस्ट्यांच्या मागे आहेत. शुभम इथे मात्र ऑन द टोस खेळत आहेत. कुठे फटक्यांची गरज आहे. रोफेकी चांगली विकासकडे मात्र 2 धावा वेगाने रोशन पूर्ण करतात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले दिया 19-80चा चेस आहे. प्रति षटकामागे 20.00च्या सरासरी. पुमाचा लोगो तुम्हाला कमलेशच्या पायावरती पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळा हे लोगो तुम्ही हातावरती पाहतात. आपल्या 19 धावा धापलकवते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क टेस्ट करणारा हा बॉल होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. कमबॅक कारण की माहिती आहे 80 धावांचं टार्गेट आहे. शुभमला माहिती आहे एका ओव्हरमध्ये 1 ते 2 चेंडू डॉट टाकले तरी नेवालीपाडा टीमवरती दबाव निर्माण होईल. तर रोशन लयमध्ये येणं गरजेचं आहे. जी बॅटिंग रोशनने पहिल्या मॅचमध्ये केली होती. हा चेंडू टॉंगाच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षे डीपमध्ये तिथे कल्पेश. एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 20 वरती आपल्याला पाहायला मिळते. 80चा चेस म्हणजे अजूनही 60 धावा इथून करायचे आहेत. ऊन थोडासा पाहायला मिळतो त्यामुळे खेळाडू थोडंसं थकान महसूस करतायत. पाण्याची मागणी आहे. 82चं टार्गेट आहे. चुकीची आम्ही दुरुस्ती करतोय. ऋतिक पाटीलचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळाले या मॅचमध्ये. 2 अर्धशतक पाहिलेत. पहिल्या अर्धशतक रोशन जाधवच्या नावावर त्यांनी आता ऋतिक पाटील. शुभम प्लेनचा बॉल होता. कटर्सचा वापर केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. चांगली कामगिरी करत असताना हंसिका 11 चेंज द गेम OWB. अजून एक चांगला चेंडू. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकात फक्त आणि फक्त 20 धावा. आता 12 बॉलमध्ये 60 आपण पाहिलं तर 65 अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. म्हणजे 10 षटकार तुम्हाला मारायचे आहेत 12 बॉलमध्ये. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच वाकलन विरुद्ध सापाड तुम्हाला पाहायला मिळेल. बॉस पांडुरंग संते यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. किंग ट्रॉफी 2026. फटका जबरदस्त आहे. टक असा आवाज आलाय. रोशन जाधवच्या बॅट मधून आलाय. ऋतिकच्या पहिल्याच बॉलवरती सिक्सर. पहिल्या मॅचमध्ये याच ऋतिकने नावाली टीमच्या विरुद्ध 4 चेंडू डॉट टाकले होते आणि एका धावेचं षटक फेकलं होतं. राहुल पवार सारख्या फलंदाला शांत ठेवलं होतं. मात्र आता त्याच्यासमोर रोशन जाधव आहे. 11 बॉल 56 अजूनही करायचे आहेत. येणारे 11 चेंडू 56 धाबा. NM रायगड या संघासाठी ऋतिक खेळत असतात शहरी क्रिकेट. काल आयकॉन सुद्धा खेळले ते बाग 11 तलोजा संघासाठी आणि तिथून सुद्धा 2 सामने जिंकलेत बाग 11 तलोजा टीमने. आणि त्या टीमचे आयकॉन आहेत ऋतिक पाटील आणि योगेश पवार रणजीपट्टू. पुढच्या मॅचचा टॉसही आपण केलाय. एका बाजूला राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपडा, दुसऱ्या बाजूला नितलास टीम. फ्लोर 1 चेंडू होता. मात्र क्षेत्रक्षे डीपमध्ये संदेश पाटील. संदेश चौकार आहे का? ओके. चौकार आहे. ओके ओके चौकार आहे. धन्यवाद. सतीश पाटील आणि जयेशने लगेच सांगितलं चौकार आहे. पण खेळाडूंना सुद्धा पाहावं लागतं कारण रोपवे आपण पाहतोय जी लाईन आहे. हा चांगला चेंडू होता ऋतिकचा. 52 धावांची इनिंग ऋतिक पाटीलने साकारली या मॅचमध्ये. 53 धावांची
शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतली होती. 43 नंतर षटकार मारला होता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सिक्सर. 6 ने धावसंख्या पुढे सरकली नेवालीपाडा संघाची. 37-37. 82चा चेस. शिवराम संते साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अजून एक जयेशच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार आले. ज्यावेळी जयेशला स्ट्राईक येईल अजून एक आला षटकार तर 3000 रुपयाचं कॅश प्राइस मिळू शकतो जयेशला. चला शेवटच्या षटकात आर्यन मात्र येत आहेत. शेवटचे षटक बाकी आहे. शैलेश आम्हाला सांगतील 6 बॉल आणि 39 हवेत अजूनही. मग अशी हेच समीकरण राहिलं होतं ज्यावेळी ऋतिकने एका धावेचं षटक टाकलं. 12 बॉल 38ची मॅच होती. 6-37 राहिल्या होत्या. विक्रम म्हात्रे बघा सामने पाहत आहेत कारण त्यांना माहिती आहे उद्या या स्पर्धेमध्ये खेळायचे. दातिवली संघ सुद्धा रबर बॉल क्रिकेटमध्ये दातिवली संघाची चर्चा आहे. सातत्याने 4 ते 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. चांगला चेंडू होता. रोशन जाधवला इथे शांत ठेवले आर्यनने. नेशनच्या मागे बघा मास्टर माइंड अनुभवी खेळाडू विकास पाटीलला तुम्ही पाहतायत. खास कामगिरी. टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास जर उलटून तुम्ही पाहिलं तर 6 बॉल 18 हे विकासला भरपूर वेळेला लकी ठरलं आणि वडवली बी टीमला. भरपूर मॅचेस त्यांनी 6 बॉल 18च्या जिंकून दिल्या. मात्र इथे कमलेश आवाकाच्या बाहेर आहे. बॉल सीमा पार. आलाय षटकार रोशन जाधवच्या बॅटमधून. मित्र मिलिंद येत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. आर्यनचा पुढचा बॉल. अजून एक हाई चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि तिसरा आला तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगार यांच्या वतीने प्रत्येक टीमकडे ही संधी आहे. विकेट हॅट्रिक घ्या 2000 रुपये. सलग 3 षटकार मारा 3000 रुपये आणि जर अर्धशतक ठोकलं तर 2000 रुपये आणि मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक बाईक 16 संघांमध्ये. छोटा प्लेनचा बॉल होता. कदाचित जयेश स्ट्राईक यासाठी घेतात की त्यांनाच सलग 3 षटकार मारण्याची संधी आहे त्यांच्याकडे. हे 2 त्यांनी मारलेले आहेत सुभाष सर बॅक टू बॅक. 2 बॉल आहेत आणि या बॉलवरती जरी षटकार आला जयेशच्या बॅटमधून तरी 3000 मिळतील. आउट केलं नाही ना. ओके 22 नाही तेच आम्ही सांगतो आउट केलं नाहीये. बघायचं जयेश. जयेशकडे ही संधी होती 3000 रुपयाची मात्र मिस केलंय. आणि बघा ना 6000 रुपये प्रवेश फी आहे. मात्र पक्षांचा वर्षाव आहे या स्पर्धेमध्ये आणि फक्त 1-2 टीमसाठी नाही तर 16 टीमसाठी ही सुवर्ण संधी आहे. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर यांच्या वतीने पांडुरंग संत यांच्या वाढदिवसानिमित्ताने बक्षीस आहे. इथे मात्र स्लोअर 1 चेंडू आणि याबरोबरच सामना जिंकलाय तो हंसिका 11. चेंज द गेम वडोली बी संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 53 धावांची खेळी करणारा ऋतिक पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या ऋतिक मॅन ऑफ द मॅच आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइस. शिवराम संते साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या ऋतिक मॅन ऑफ द मॅच. चला सोनारपाडा टीम राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची आहे. ऋतिकला आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत शिवराम संते साहेबांच्या शुभ हस्ते. या शिवराम संते साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. आणि आता पहिल्या फेरीतील तिसरी मॅच सोनारपाडा विरुद्ध नितलास 5 ओव्हरची मॅच. ऋतिक ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. ऋतिक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऋतिक काय सांगशील ज्या पद्धतीने समोर नेवालीपाडा संघ होता. पहिल्या मॅचमध्ये तुझ्या बॅटमधनं फारशा धावा आल्या नव्हत्या मात्र ही मॅच महत्त्वाची होती. इथून जिंकलं तर सेमीफायनलचं तिकीट. काय सांगशील तुझ्या बॅटिंगविषयी. नक्कीच आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न आमचा टार्गेट होता की 60+ जाण्याचा टार्गेट होता फर्स्ट. ऋतिक काय सांगशील 16 संघ रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या अगोदर आम्ही कुठे पाहिले नाही आणि इलेक्ट्रिक बाईक आपल्या पाहायला मिळते आणि सलग 3 षटकार 3000 रुपये. विकेट हॅट्रिक 3000. 50 मारली तर 2000 रुपये. काय सांगशील आयोजनाबद्दल आणि पांडुरंग संते साहेबांबद्दल. आयोजन तर खूपच चांगलं आहे कारण का एंट्रीपेक्षा जास्त
प्राईज लावलेत त्यांनी इथे आणि नक्कीच खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि इथे नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील ऋतिक तुम्हाला सेमीफायनलच्या मॅचसाठी. पुन्हा एकदा आपण तिसऱ्या मॅचला सुरुवात करतोय जिथे